मंडळी, भिरकोण प्रीमियर लीग 2026चा आता प्रारंभ थोड्याच वेळात होणार आहे. तर त्याचं कसं आयोजन केलं आहे आपल्या मंडळाने त्याचं पूर्ण इन डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. भिरकोण प्रीमियर लीग 2026, लेट्स गो. सर्व 8 संघातील कर्मचाऱ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर आपले संघ हे या रंगमंचाजवळ येऊन उभे करायचे आहेत. आता आपण ओपनिंग सेरेमनी करू, नंतर मान्यवरांचे स्वागत. त्याआधी मात्र इथे राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत होईल. मैदानाचे ग्राउंड स्टॉप गाइस, फटाफट करो यार. अरे अशीच हात लावू द्यायला असेल, टाइम नाटक नाही करायचं आपल्याला. चला घरात जा. चाहिए, आप क्या कहना चाहेंगे इस पे? तालाब में पानी आ गया. जी. नाही तो काय वाटते तुम्हाला? आता पाऊस आलाय. अरे कॅन्सल बोलतोय, हा कॅन्सल बोलतोय. मयूर काय बोलणार आहे? वाईट वाटतं पण तोंडावर चांगलं वाटतंय. कल्पित गुरव काय बोलणार? कॅन्सल होती. वांदर मुक्तीला आहे तोंडावर. हे आता पाऊस आहे, आपला थांबू शकत नाही. मग सोडायला लागायचं काय? सोडायला लागायचं काय मग? कसं काय सोडायला लागायचं काय मग? सोडायला नाही लागायचं. हे उद्या परवा आम्ही 2-3 दिवस ऍडजस्ट करून हे मॅच खेळवायचा प्रयत्न करू आमच्या टीमचे. बोला. आता आपल्या सोबत आहेत ग्राउंडचे लाईनमॅन. काय वाटतं पावसामुळे आता मॅच कॅन्सल होईल की खेळवणार आपण मॅच? उद्या मॅच जेवढ्या होतील तेवढ्या खेळवणार. उद्या थांबला नाही पाऊस मग? चिट्ट्यावरतीच काढायला ज्याचं नक्कीच काय काढणार नाही. आता पाऊस आहे गावाला, एन्जॉय करतोस ना? मग मॅचचा काय सीन? मॅचचा काय सीन? मॅचचा काय सीन? मॅच उद्या खेळूया आपण. आणि उद्या नाही थांबला पाऊस मग? परवा एक दिवस वाढायला सुट्टी जातं काय. उद्या रिटर्न आहे तुमची गाडी. क्या लगता है कल खेल पाएंगे? क्या लगता है कल खेल पाएंगे? बिल्कुल ब्रो. हाँ, इसके नीचे जो सत्य है वो अभी मजबूत है. वाटतं उद्या आपण खेळू शकतो की नाही? बीपीएल होणार म्हणजे बीपीएल होणार. अरे अभी कप उचलणार. भिरकोण सुपर जायंट पुन्हा एकदा भिकारकोण टीम जिंकणार आहे. पहिली क्वालिफायर होणार आहे श्री साई भिरकोण आणि यंगस्टार भिरकोण. काय सांगाल विपुर गुरव, संघ मालक? आता क्वालिफायर 1 आहे, तर कसा प्लॅन आहे? सोबत चांगला बॉलर पण आलाय तुमचा या वर्षीचा. काय प्लॅन आहे प्रदीप गुरव? जेवढं जास्त यंगस्टरला जेवढं जास्त धावामध्ये कमी धावामध्ये रोखता येईल, कमी धाव एवढं जास्त आहे. पण टॉसवर आहे, जे काय ते टॉसवरती आहे. मॅन ऑफ द सिरीज आणि कप घेऊन जाणार. चला बेस्ट ऑफ लक. यावर्षी आपल्यासोबत आहे आता यंगस्टार भिरकोणचा मालक. तुला खेळायला तर भेटलं नाही, पण टीम नक्कीच फायनलला गेले. सेमी म्हणजे क्वालिफायर आहे. काय प्लॅन असेल फायनलला जाण्यासाठी? फायनलला फक्त आमचं एकच आहे, फक्त प्रफुलला फक्त आऊट करायचं कसा बसा तरी. प्रफुल गेला मग झालं समजा, चांगली गोष्ट आहे. चांगलं होतं. फक्त यंदा फक्त स्वप्न आहे, फक्त 2 नंबर जायचे, 1 नंबर आला पाहिजे. मग फायनल मारणार की नाही? मारणार फिक्स. सोबत आहे विराट चॅलेंजरचा शुभम गुरव. करो या मरो का मुकाबला. काय वाटतं? नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि 100% जिंकणार. काय प्लॅन काय? प्लॅन आता कर्णधार कार्तिक सांगेल तसंच. तरी आपला स्वतःचा काहीतरी असेल ना प्लॅन तुझा? माझा स्वतःचा प्लॅनिंग म्हणजे चांगले बॉलिंग करून विकेट मिळवणं आणि बॅटिंग करून चांगले रन बनवणं. चला बेस्ट ऑफ लक. नक्की, धन्यवाद. आपल्यासोबत आहे क्वालिफायर 1 मध्ये आलेली टीम यंगस्टार भिरकोणचा कर्णधार आणि मालक अभिषेक खानविलकर. काय प्लॅन असणार आहे फायनलला पोहोचण्यासाठी? फायनलचं तर माहिती आहे, क्वालिफायर 1 आम्हाला खेळतोय आम्ही, तर कमबॅक तर होणारच. प्रफुल्ल आर्वलकर पहिल्या ओव्हरला उडवतो.
चला क्वालिफायर 1 ची तयारी होते. लाईनमॅन आपली कामगिरी करताना हर्ष खानविलकर वरून आणि संघ क्वालिफायरला पोहोचलाय. फायनलला जाणार की नाही? कोंबडी पेंटर वैभव गुरव. वैभ्या टीम बाहेर गेले परंतु आपलं जी जबाबदारी आहे ती नीट चोख पार पाडतोय वैभव गुरव. काय सांगशील? टीम हरले बाबा, काय सांगशील? हा विरकोणचा कर्णधार आणि बॉलर मागच्या मॅचला धुलाई केले. काय सांगशील आता या मॅचचा प्लॅन? काय कमबॅक कसा कमबॅक? बॉलिंगला तर धुवा घाला तुझा मागच्या मॅचला. आता बघ, आता काय बघणार आता? चांगला बेस्ट ऑफ लक. आपल्या टीमचा अथर्व गुरव रॉयल चॅलेंजर्स विरकोट संघाकडून. आता घरी जाऊ शकतोस तू कारण यांचा कर्णधार पळाला आहे आशिष शिंदे. पावसामुळे व्यत्यय आला होता परंतु आज कमिटीने कमबॅक करून BPL चांगल्यारीत्या पार पाडले. आता शेवटचे 4 सामने क्वालिफायर 1, 2 बोलवला आहेत. काय सांगाल? काय नाही सांगत. गेल्या वर्षी टीम जिंकून सुद्धा टीम सोडली यावर्षी. पुढच्या वर्षी घेणार होता. बजेटचा इशू होता काय? नाही पुढच्या वर्षी घेणार. माझा पार्टनर नाही आला ना. कोण तुमचा पार्टनर? नील खानविलकर. मग पुढच्या वर्षी टीमचं नाव काय असणार? ते आम्ही ठरवून सांगू. ठीक आहे, नवीन मालक भेटला आपल्याला. त्यांनी 5 मिनिटात मैदानावर हजर व्हायचं आहे. 5 मिनिटात जर आले नाही तर समोरच्या टीमला बाय देण्यात येईल. अमोल गुरव यावर्षी पंचांची भूमिका बजावली. अमोल गुरव याने हे पाठी आहे सर्वांनी. फुल आरवरकर श्री छापाचा कौल आहे आणि काटा आलेला आहे. दोघांनी मागितले आणि छापा आलाय. टॉस विन काय निर्णय? काय तुमचा प्लॅन आहे बॉलिंग घेण्यामध्ये आणि बॉलिंग काय घेतले? नाणेफेक जिंकून सांगू शकाल? ठीक आहे, चेस करा आणि बॉलिंगची साईड सुद्धा चांगली आहे परंतु प्रफुल्ल आरवणकर एक मोठं आव्हान असेल तुमच्या समोर. त्याच्यासाठी काय प्लॅन केलाय की नाही? ठीक आहे, नाणेफेक तर नक्कीच झाली आहे परंतु मॅच जिंकण्याची प्रत्येक जबाबदारी तुझ्यावर आहे. तर काय प्लॅन असेल गेम प्लॅन म्हणून काय सांगशील? कॉन्फिडन्स नक्कीच चांगला आहे परंतु तेवढे चांगले बॉलर्स विरुद्ध टीमकडे तर त्यांचा एक विचार करावा लागेल. त्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटर्जी किंवा प्रदीप राजूरकर सारखा इम्पॅक्ट प्लेअर मदत करू शकेल की नाही? आता आपल्याला थोड्याच वेळात क्वालिफायर 1 चा सामना इथे दिसणार आहे. थरार आता थोड्याच वेळात डायरेक्ट फायनलचे तिकीट कोण काढणार आणि कोण एलिमिनेटर खेळणार हे तास नक्कीच असेल नरेंद्र सगळ्याकडे. परंतु प्रयत्न हा असावा की डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश केला तर नक्की एक बक्षीस तरी कन्फर्म होईल. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढे असतील तेवढे 100% तुम्ही द्या हेच एक आवाज करतो. आणि वाडीतील सर्व मुलांनी या मैदानावर रंगमंचावर हजर राहायचं. थोड्याच वेळात क्वालिफायर 1 ला सुरुवात होते. धन्यवाद. मंथन गुरव याने आपला ओम्याला बोलवा आणि अरुंदाला बोलवा होता. निर्धाव चेंडू होता. ओम्या अरुण निखिल क्रॅम्प बॉल आहे. फिरला बघ हात त्याचा. ठीक आहे, कमबॅक केलाय चांगला. प्रफुल्ल आरवणकर पुढचा चेंडू. प्रत्येक बॉल हा आवश्यक असेल या मॅच मध्ये आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक मंथन गुरवचा आपला फॉर्म मध्ये परत येतोय परंतु महत्वाचा असणार. ओम्याला कॉल कर. एकच धाव एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 7. पुढील षटक या प्लेऑफ मध्ये प्रत्येक षटक हे फक्त 5 चेंडूंचे असेल. फायनलचं षटक तुम्हाला कळू त्यावेळेस 5 षटकांना एक षटक असेल. 5 चेंडूंचं एक षटक. आता पुन्हा एकदा नावाजलेला गोलंदाज
फक्त बॉल टाकताना डिजिटल कामामध्ये ठेवा. नाव दिला गोलंदाज सोयम स्वयं. सुरुवात अतिरिक्त चेंडूने केली. आताचा निर्णय पंच एक धाव, अजूनही 5 धावांची गरज. पंडित या संघाचा विजेता फायनल मध्ये प्रवेश करेल आणि वाट पाहिजे आपल्यासोबत कोण खेळायला येतोय. वाटलं होतं हे सगळे जे लहान खेळाडू आहेत ते बाहेर जातील, पण झालं उलटच. फायनल मध्ये जवळजवळ प्रवेश करण्यावर आलेली टीम 90% फ्लाईट उडायच्या तयारीत आहे. फक्त वाट पाहते एका चौकाराची. एका चौकारावर संघाचा विजय निश्चित आहे, फायनल मध्ये प्रवेश निश्चित आहे. आणि इकडे इकडे जल्लोष जल्लोष. मोठी लहान कीर्तिमान स्वयं गुरव मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डॉक्टर स्वयं गुरव राजगुराव. पहिल्या बाबतीत मारलं की नाही. ट्राय ट्राय बॅट गोल ट्राय. बघूया फायनलची लढत. आता वाट पाहतील गोल खेळतात आपल्यासोबत. या प्रकारचा मैदान होत आहे. स्वयं गुरव आता सेकंड पहिली फायर होईल. हे सोयम इकडे इकडे इकडे. आता पहिली एलिमिनेट होईल. कट केला आता व्हिडिओ. वेलकम टू बीपीएल 2026. 5वं पर्व आहे. 12 वर्ष आपल्या या श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब बिरकोण गरवाडीला कंप्लीट होत आहे. 5व्या सीझन मध्ये संघ प्रवेश करतो, कमिटी प्रवेश करते. आणि या 5व्या सीझनचा पहिला फायनलिस्ट आपल्याला नक्कीच भेटला यंगस्टार बिरकोण. परंतु आता जो मुकाबला होतो, जो सामना होतोय, तो एलिमिनेटर 1 सामना असणार आहे. ज्यात जो संघ हरेल त्याची फायनलची स्वप्न इथेच थांबतील. आपल्यासोबत आहे विक्रांत गुरव, कर्णधार बिरकोण सुपर जायंट संघाचा, आणि कर्णधार विराट चॅलेंजर्सचा कार्तिक गुरव. दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल होतो आणि कौल करेल अविनाश गुरव आणि कॉल देणार आहे विक्रांत गुरव. पहिली एलिमिनेटर यात जो हरेल तो आउट ऑफ द टुर्नामेंट. चाफाचा कौल आहे आलेला आहे. चाफा विजय ठरला विक्रांत गुरव. काय घेणार बॅटिंगचा फलंदाजीचा निर्णय. त्यांच्यामध्ये नक्कीच फलंदाज भरलेले आहेत, पण फलंदाजीत का? कारण हे प्ले ऑफचे सामने, त्याच्यात तुम्हाला जर विकेट गेला तर नक्कीच कुठेतरी टोटल तुम्हाला उभारताना त्यात तुम्हाला थोडीशी दिक्कत किंवा त्रास होऊ शकतो. फक्त ओंकार गुरव हाच फक्त बॅट्समॅन आहे. त्याच्यासाठी जवळ घे. समोरच्या टीममध्ये तर फक्त ओंकार गुरव हाच फक्त बॅट्समॅन आहे. त्याला फक्त विकेट करायची आम्हाला, विकेट घ्यायची. ठीक आहे. ओंकारच्या विकेटवर लक्ष आहे. कार्तिक ऐकलंच असतील. जर ओंकारची विकेट गेली तर काय काय रेडी असणार आहे की नाही? ज्याला तुम्ही बॅनर मध्ये फिनिशर मधून दिलं होतं नाव, ते फिनिशिंगची भूमिका तर निघेल असं तुला वाटतं की नाही? ठीक आहे. आता थोड्या वेळात एलिमिनेटर 1 चालू होते, ज्यामध्ये जो जिंकेल तो सामना करेल क्वालिफायर 2 साठी, आणि जो हरेल तो संघ त्या संघाची संघाचा प्रवास या विजेमध्ये इथे सांगतोय. आता 5 मिनिट आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. करो किंवा भरो अत्यंत अतिरथीय सामना. बिरकोण सुपर जायंट्स विरुद्ध विराट चॅलेंजर्स बिरकोण. धन्यवाद. प्रणय तू मार. चौका गेला ना. एक धाव रन झाले. धावसंख्या 18. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. एक गोलंदाज फक्त लांब आहे आपल्या क्वालिफाईड 2 च्या प्रवासापासून. विराट चॅलेंजर्स संघ. गोलंदाज विनय गुरव. पहिला चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. 3 धावांची आवश्यकता. गाडी क्रमांक 15 बाउंड झाला. रेड कॉर्ड पुन्हा एक धाव. 2 धावांची आवश्यकता. श्री साई संघाबरोबर फायनल खेळण्यासाठी आज तो संघ वाट पाहत आहे क्वालिफायर साठी.
आता एक रन डिपेंड करू शकतो असा एकच गोलंदाज वाचलाय बिरकोड सुपर जाईंट संघाकडे, तो म्हणजे शुभम गुरव. सामना करेल प्रणय पंडित. एक रनाची आवश्यकता आणि ही विकेट. पंच निर्णय आउट आहे. रोशन गुरव संघ वाटपाचे संघाला विराट क्वालिफाय 2 साठी. मात्र बिरकोड सुपर जाईंट संघाचा प्रवास इथे संपतोय. कर्णधार कार्तिक गुरव खुश. क्वालिफाय 2 साठी प्लॅन रेडी आहे. ठीक आहे, थोडंच मग क्वालिफाय 2 आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच बघून राहा आपल्यासोबत. बिरकोड प्रीमियर लीग 2026 ची दुसरी क्वालिफायर. या क्वालिफायर मध्ये जो संघ जिंकेल तो सामना करेल बिरकोड यंगस्टार बिरकोड या संघाचा, आणि जो हरेल त्याचा प्रवास इथेच संपतोय. आता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल करतील पंकज मोरे. आपल्या सीसीटीव्ही एक्सपोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी पंकज मोरे यांच्यातर्फे हा नाणेफेकीचा कौल होतो. 7 कौल आहे आणि छापा आलाय. विजेता ठरतोय श्री साई संघ. पुन्हा एकदा टॉसविथ मॅच होणार की नाही का ओंकारने आता वन साइड मॅच ठरवले. ओंकारसाठी काय प्लॅन? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कार्तिक पहिल्या मॅच सारखा टॉस पण हरलाय. मॅच जाणार की जिंकणार काय वाटतं? काय प्लॅन प्रपोजसाठी? ठीक आहे, थोड्याच वेळात क्वालिफाय 2 होते. पंकज मोरे आपल्या सोबत आहेत. काय वाटतं कोणती टीम जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत? आय थिंक मला असं वाटतं की काही संघ कम वाटतं, त्यामुळे मला असं वाटतं की ती काही सपोर्ट पंकज मोरेचा श्री साई संघाला आहे. आणि बेस्ट विशेष दोन्ही संघासाठी 5 मिनिट आपण क्वालिफाय 2 चालू करतो. आणि आणि क्वालिफायर 2 चा विनर ठरलाय श्री साई हिरकोड संघ. आणि तो संघ बिरकोड सोबत श्री साई विरुद्ध बिरकोड यंगस्टार बिरकोड. आता 10 मिनिटात आपल्याला फायनलचा खेळ या बिरकोडच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. कोण होणार जिंकेल 2026चा मानकरी, 5व्या क्रमांकाचा मानकरी काही क्षणात कळेल. जरा थोडे रन कमी पडले, त्यामुळे स्कोर आमचा डिपेंड झाला आहे. म्हणून आम्ही 4 मॅच आधी धरलेला. स्पोर्ट्स क्लब बिरकोड गुरवाडी तर्फे आयोजित केलेला बिरकोड प्रीमियर लीग 2026 आणि या 5व्या पर्वाचा महामुकाबला जो खेळण्यात येतोय यंगस्टार बिरकोड आणि श्री साई बिरकोड, जो संघ 2 वेळा ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. 3ऱ्या ट्रॉफीकडे वाटचाल असेल आणि समोरचा संघ पहिलंच सीझन आणि पहिल्याच सीझन मध्ये फायनलिस्ट बनतोय. तर दोन्ही या संघांमध्ये लढत आहे अत्यंत अटीतटीची. एक काही क्षणात आपल्याला लवकरच कळेल की बीपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोणाचं कोरलं जाईल. आणि नाणेफेकीचा कौल करतील महामुकाबल्याचा अक्षय शिंदे रॉयल चॅलेंजर्सचा छापा कौल आहे आणि काटा आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकणारा मंथन बरोबर आहे. मंथन काय सांगतील खास करून प्रभूसाठी काय प्लॅन असेल? काय निर्णय घेतलाय? बॉलिंग ठीक आहे, बॉलिंग घेते नेहमीप्रमाणे. आता बॉलिंग मध्ये जर विकेट पडली तर बॅकअपसाठी कोण खेळाडू आहे की नाही? चांगला कॉन्फिडन्स आहे आणि 3री ट्रॉफी उचलणार. थोड्याच वेळात आपल्याला बीपीएल 2026 पर्व 5व्या पर्वाचा महाविजेता काही क्षणात दिसेल. फायनलला सुरुवात. हा फायनलचा थरार. 5 बॉल 10 आणि हा विकेट. ही विकेट. श्री साई संघ खुश. मेन विकेट मिळालेला श्री साई संघ खुश. जबाबदारी आली मंथन गुरव. मंथन गुरव वर जबाबदारी. चौकार मारेल एवढं नक्की, पण कर्णधार मंथन उद्या संघाची काय करतो? ही गाडी सुंदर असा जीव टाकला होता.
डॉट बॉल. इथे मात्र हा सामना हळूहळू श्री साई संघाच्या पत्रात जातोय. 3 चेंडू 10 धावा. अभिषेक गाणेकर याने खूपच मोठी चुकी केलेली आहे. एका चांगल्या बॉलला चुकीची बॅट मारून आउट झालेला आहे. कोपर किंग चिराग आरवलकर मास्टर माइंड श्री साई संघासाठी ठरलेला आहे. संघाचे अध्यक्ष सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न संघाच्या जोशात वाढलेले मंगेश गुराव स्वतः जाते लक्ष घालताना सर्व खेळाडू जीव झोपून टाकतायत. म्हणताय षटकार मारू नये तुम्ही. श्री साई संघ 3 वेळा विजेता संघ. जवळजवळ 99% चान्स पूर्ण, 1%ची वाढ. एक चूक किती महागात पडू शकते याचा आता यंत्रणा समजला असेल. चेंडू पुढचा आहे आणि श्री साई बिरकोड संघाने 3 टाइम विजेता संघ, 3 टाइम विजेता संघ. तुमच्या अंगाशी आलेली आहे. खूप चांगला केला होता तुम्ही, मात्र एक चुकीचा फटका तुम्ही ट्रॉफी देऊन घेणार. 3 टाइम विजेता संघ श्री साई. सेम मुवमेंट परत एकदा RCB नंतर पुन्हा एकदा सेम मुवमेंट. प्रभू आरवलकर याने आता ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ, कब हुआ. रडकी 11 टीम, रडकी 11 ठीक आहे. अभि काय नाही, सोडून द्यायचं. रडकी 11 गौरव इकडं रड. अजून कोण रडतोय? इकडं रड. राज रड आहे चिट्टू. अभिनंदन विनर टीम. खूप शुभेच्छा. अशा तऱ्हेने हा माणूस विकास सोहळा तर नमस्कार. आता BPL सक्सेसफुली पार पडली आमची 2026 जिंकलेला आहे. BPL आहे असं म्हणणं आहे त्याचं. तरी जिंकला आहे, हा उपविजेता आहे, विजेता संघ नाही आपल्यात. तर आता चिकनची पार्टी आहे आपली अशी. ओके. बजेट आपलं किती आहे साधारण? आपलं 25,000 रुपये आहे. 100 पुरा जेवायला. ठीक आहे. वरती अजून सामान आलं नाही. सामान आलं की आपण एकदम परफेक्ट मध्ये दाखवू. चिकनची सामग्री आणि कसं बनवणार, कृती बिती सगळं दाखवणार आपण. ठीक आहे. तर आपल्यासोबत आहेत विजेता संघाचे मालक विपुल गुरव. कसं वाटतं तुम्हाला पार्टी? कसं वाटतं जिंकून म्हणजे श्री साई संघाने आज 3 वेळा 5 वर्षामध्ये ट्रॉफी लिफ्ट केले. चांगली गोष्ट आहे. तर आणि आता चिकनचं जेवण आहे त्याच्यावर काय सांगाल? चिकनचं जेवण म्हणजे आज मजाच वेगळी आहे. आज जोरदार पार्टी आहे. हो नक्की. डेपो लावणारे माणसं इकडे आहेत, आपण बघू शकता. हा एक माणूस आहे, दुसरा माणूस आहे. आता तुम्हाला चिकन कसं बनवणार काय ते सगळं मी प्रॉपर दाखवतो. ठीक आहे. आवडलं नाही आवडलं तरी काय खायला लागणार आहे, फुकटच आहे. हा विषय मेन आहे. डेपोवाला माणूस माझ्यासोबत आहे. सकाळपासून जेवलाय नाही का, तर दुपारी चिकन आहे, रात्री चिकन आहे 20 किलो झाली होती की आज जेवणाची आणि आता ती ऑफिशियल आता आपण जेवण करणार. त्यासाठी आपला माणूस मयूर पंडित खास जेवणासाठी आलेला, दिवसभर जेवणार. आपण आरती करू. आरती केल्यानंतर आले ते की आपण साहित्य बित्य बघू आणि कसं करायचं ते बघू. जेवणाच्या एंड पर्यंत दाखवतो तुम्हाला.
म्हणजे आता मॅच हरलो तरी आम्हाला काय पडले नाही, आम्ही जेवायला आलोय का आशिष? हा टीम बाहेर जाऊन तू जेवायला तुला लाज वाटत नाही काय? हे असं विचार नाही का? बा झवली टीम. ठीक आहे, आम्ही जेवणार. सामान घेऊन आले, सामान हगरी गँग. 11 वाजता याला जायचं आहे म्हणून घेतला नाही चिकन धुवायला. काय गाण्या आता हे झालं ना किती किलो आहे चिकन? 20 किलो पुरं काय मेरा उरल. विनयला चिकन कापायला लावला होता ना. नको नको करतो. चिकन का नाही कापलं सर? चिकन का नाही कापलं? तेच करतोय मी. बहुत कांदा का होतो? तो साफ करतो ना, बसून दिलं त्याला. आचारी गुरव कॅटरचे मालक कल्पेश गुरव. हा असू दे. चिकन कितीपर्यंत होईल तरी कधीपर्यंत होईल? रात्री 12 वाजता. नाही आम्ही घरात होतो. समोर आहे मग. दुसरी चूल पेटते आता. आम्ही हलवू नको ना. मी द्यायला करू नको. एवढी वास ना? आणि आदला होईल काय? हा टाक तेवढी. आदला चूल पेटणार नाही. पेटना 100%. बस काय लावतोस बसादा? मी आता अद्रक लावलोय, हा पहिली लसूण लावली, आता कोथिंबीर लावणार आणि मिरची लावली. चिकन किती किलो आहे? चिकन किती किलो आहे? चिकन 15 किलो. 5 किलो 20 किलो होतो ना? 20 आहे 20, सॉरी. सोय आहे की नाही माझ? 20 आहे. चांगली होय. पोरांची मजा. ओके. हे झारा बिरा घ्यायचा ना? झारा घ्यायचा ना म्हटलं. हे आण ना त्याच्याकडे, तो काय करतो? लेट्स पावडाई झाटर मेस. आपल्या समोर सादर होतंय दीप नृत्य आणि सादर करते शुभम गौरव फ्रॉम भोकरीचा पाऱ्या. स्टार्ट. ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओमकार स्वरूप सद नाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो. हे पाय मार लवड्या पाय मार. टांग 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 टांग. ब्लॉग पण संपलाय, सुट्टी पण संपली. काम धंदा सुरू. उद्यापासून गदा महिन्यात चालू. आता पोहायला जाऊन ब्लॉग एंड. काय तो ब्लॉग आलाच नाही युट्यूबला अजून. काय केलं काल? कुठं काय करू. चला पुढच्या वर्षी आता BPL ला. आधी वर येतो.